तर मुलांना आता आपण पाहणार आहोत की बघा याचे जे उपयोग आहे ते उपयोग हिऱ्याचा उपयोग हा कोणकोणत्या कामासाठी केला जातो. बघा आपण पाहिलं की जो हिऱ्याचा उपयोग हा अनेक कामासाठी आपण केला जातो. हिरा का म्हणजे एखादा कठीण काच आहे ते काच कापण्यासाठी केला जातो. जी शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील त्या हिऱ्याचा वापर केला जातो. हिऱ्याची जी बुकटी आहे ती बुकटी हिऱ्याची बुकटी करून हिऱ्याला चकाकी देण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. अशा अनेक कामासाठी त्याचा उपयोग होतो. बघा इथे दिला जो पहिला आहे हिराचा उपयोग आहे तो काच कापण्याच्या व खडकाला छिद्र पाडण्याच्या उपकरणामध्ये केला जातो. बघा काच कापण्याच्या उपयोगासाठी देखील या हिऱ्याचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये इथे करण्यात येत आहे. काच कापण्याचा व खडकाला छिद्र पाडण्याचं जे उपकरण आहे त्या उपकरणामध्ये हिऱ्याचा वापर होतो. ज्याप्रमाणे एखादी जी कठीण काच आहे जो काच कटिंग केली जाते जे व्यवस्थित की ज्या काचेला तडा पडू नये किंवा ती मध्येच फुटून जाऊ नये त्यासाठी देखील हे काचेचा आपल्याला हिऱ्याचा वापर याच्यामध्ये केला जातो. दुसरं आहे अलंकार तयार करण्यासाठी की जे वेगवेगळ्या प्रकारचे जे हिऱ्याचे जे आपण हार तयार करतो आणि ते आपण घालत असतो आपल्या गळ्यामध्ये किंवा एक डायमंड्स म्हणून आपण इयररिंग्स आहेत ते इयररिंग्स म्हणून किंवा त्याचे अलंकार म्हणून गळ्यामधला हार म्हणून किंवा हातातले बँगल्स म्हणून देखील त्याचा मोठ्या अलंकारामध्ये देखील त्याचा हा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात आहे. तिसरं आहे डोळ्याची जी शस्त्रक्रिया करण्यासाठी देखील त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला आहे. डोळ्याची जी शस्त्रक्रिया करण्याच्या उपकरणामध्ये बघा अशा प्रकारे की त्याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत आहे. चौथा आहे हिऱ्याच्या बुकटीचा वापर दुसऱ्या हिऱ्यांना चकाकी देण्यासाठी होत आहे की जे दुसरे हिरे आहेत की त्या हिऱ्यांची समजा काही जे हिरे आहेत की जे फार छोट्या प्रमाणामध्ये आहे काही किंवा काही त्याचा जो पार्ट्स आहे तो निकामा झाला आहे किंवा तो थोडासा क्रश झालेला आहे किंवा त्याला क्रॅक गेलेला आहे तर मग अशा हिऱ्यांचं मिक्स करून त्याला बारीक त्याचं ग्राइंड करून त्याचा हिऱ्याची बुकटी केली जाते. जसं आपण बघा जो मिरच्याची पेस्ट करतो आणि मग ती पेस्ट आपण जेवणामध्ये वापरतो त्याचप्रमाणे इथे बघ हिऱ्याची जी बुकटी आहे त्या हिऱ्यांना जी बुकटी तयार केली जाते ग्राइंड केलं जातं आणि त्यांना दुसऱ्या हिऱ्यांना त्यांना ब्राईटनेस येण्यासाठी त्यांना चकाकी देण्यासाठी त्यांना चमक येण्यासाठी देखील त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे वापर करण्यात येत आहे. पाचवा आहे अवकाशात व कृत्रिम उपकरणामध्ये प्राणापासून संरक्षण धरणाऱ्या खिडक्या तयार केल्या जातात. आता बघा हे जे मोठमोठे जे क्षेपणास्त्र जे अंतराळामध्ये जे सोडले जाते त्याच्यासाठी देखील याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो की जे खिडक्या तयार केल्या जातात क्षेपणास्त्रामध्ये या कृत्रिम उपग्रहामध्ये प्राणापासून जे संरक्षण देण्यासाठी देखील या मोठमोठ्या ज्या खिडक्या तयार केल्या जातात त्या खिडक्यांसाठी देखील हिऱ्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग होत असतो. तर आता अशा प्रकारे आपण हिऱ्याबद्दलची माहिती घेतली की हिरा म्हणजे काय हिऱ्याचा जो त्याचे वैशिष्ट्य म्हणजे काय हिऱ्याचे गुणधर्म म्हणजे काय त्याची रचना म्हणजे कशा प्रकारची आणि त्याचप्रमाणे हिऱ्याचे जे गुणधर्म कोणत्या प्रकारचे आणि हिऱ्याचा उपयोग कोणत्या प्रकारचा या संदर्भात माहिती घेतली. तर आता आपण म्हणणार की ग्राफाईट म्हणजे काय त्या ग्राफाईटच्या संदर्भामध्ये आपण बघा व्यवस्थित म्हणून माहिती घेणार की जो अशा रंगाचा जो काळ्या रंगाचा हा ग्राफाईट हा जो पदार्थ आहे तो आपल्याला दिसत आहे. नैसर्गिक स्वरूपात ग्राफाईट हा रशिया न्यूझीलंड अमेरिका भारतामध्ये आढळतो. आता इथे मिळण्याचा जो आढळ आहे तो कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे बघा नैसर्गिक स्वरूपामध्ये कुठे मिळते आहे ग्राफाईट रशियामध्ये न्यूझीलंड अमेरिका आणि भारताचा याच्यामध्ये नंबर आहे की भारतामध्ये देखील हे ग्राफाईट आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळ मिळत आहे किंवा आपल्याला वास्तवामध्ये मिळत आहे. या 4 ठिकाणामध्ये जो ग्राफाईट हा आपल्याला मिळत आहे. या ग्राफाईटपासून देखील बघा त्यांनी ग्राफाईटचा शोध हा निकोलस जॉर्ज कंट्री यांनी लावलेला आहे. आता हे एक मोठे शास्त्रज्ञ आहेत आणि हा ग्राफाईट जो हा पदार्थ आहे की हा नेमका काय पदार्थ आहे हे नेमकी याला काय म्हटलं जातं आहे आणि याचा उपयोग काय कशासाठी आहे की याचा जो शोध आहे तो मूळ सूत्रांनी जो आपले जे शास्त्रज्ञ आहेत हे निकोलस जॉर्ज कंट्री यांनी लावलेला आहे. एक पोलंडमधले एक अतिशय हुशार विद्वान जे शास्त्रज्ञ आहेत आणि याचा जो जन्म आहे 14व्या शतकात झालेला आहे आणि हे एक थोर गणित तज्ञ आणि बघा ग्राफाईट या शोधचा जो शोध आहे तो एका मोठ्या सायंटिस्टने लावलेला आहे. ज्या शास्त्रज्ञाचं नाव आहे निकोलस जॉर्ज कंट्री यांनी लावलं आहे की हे एक 14व्या शतकातले एक शास्त्रज्ञ आहेत आणि हे पोलंडमधले राहणारे होते. 14व्या शतकामधून ते 14व्या शतकाचा जन्म आहे आणि 15व्या शतकामध्ये त्यांचा मृत्यू आहे आणि त्यांनी मुलांना ते एक विशेष जे गणित तज्ञ आणि खगोल शास्त्रज्ञ देखील होते आणि त्यांनी एक ग्रहमालिकेचा एक अभ्यास केला होता आणि त्या ग्रहमालिकेच्या अभ्यासातून त्यांनी असं निष्कर्ष आणलं की जर सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू आहे आणि सूर्याभोवती पृथ्वी आणि पृथ्वीचे जे इतर जे ग्रह आहेत हे
फिरत आहे. एक महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी इथे मांडलेला होता. आणि त्याच प्रकारे त्यांनी इथे ग्राफाईटचा शोध देखील निकोलस जॉर्ज कंट्री यांनी लावलेला आहे. आणि एक महत्त्वाचा शोध त्यांनी पाहिला आहे की पेन्सिलमध्ये वापरले जाणारे लेड, पेन्सिलमध्ये वापरले जाण्याचे लेड हे ग्राफाईट मातीपासून बनवतात. आता ही जी आपली पेन्सिल आहे, हे पेन्सिलचं जे आपण ज्या पेन्सिल म्हणजे आपण लिहित असतो त्या पानांवरती, हे जे याच्यामध्ये काय आहे, ग्राफाईट वापरले जाते. पेन्सिलमध्ये वापरली जाणारी लेड जी आहे, आपण याला काय बोलतो, लीड आहे. मग ही लेड ग्राफाईट व मातीपासून म्हणजे माती आणि ग्राफाईट या दोन्हीच्या माध्यमातून ती तयार केली जाते. ग्राफाईटमध्ये कार्बनच्या प्रत्येक अणू इतर 3 कार्बन अणुसंबंधित बंधित असतो. बघा आता अशा प्रकारे ग्राफाईटमध्ये काय आहे, कार्बनचा जो अणू आहे, तर अशा प्रकारे इथे ग्राफाईट स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिलेलं आहे. कार्बन ॲटॉमेज, व्हॅन डर वेल्स बाँड्स, त्याचप्रमाणे इथे कार्बनेट बाँड्स आणि 0.35 मिलीमीटर. ग्राफाईटमध्ये कार्बनचा जो प्रत्येक अणू आहे इतर 3 कार्बन अणुसंबंधित कसा असतो, बंधित असतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. की या चित्रामधून अशा प्रकारे बघा हे बंधित तुम्हाला जिथे दिसत आहेत. त्यामुळं पथलीत षटकोनी ही रचना तयार होते. आणि अशा प्रकारे बघा इथे षटकोनी रचना काय झाली आहे, तयार झालेली आहे. तुम्हाला इथे दिसत आहे अशी अशी अशी, ते मी चित्रामध्ये तुम्हाला दाखवत आहे, अशी 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 अशी. आणि अशा प्रकारे जी षटकोनी काय झालेली आहे, ही एक षटकोनी रचना ही अशा प्रकारे तयार झालेली देखील इथे तुम्ही पाहू शकता. बघा तर ग्राफाईटच्या स्फटिक पापुद्र्याचा किंवा अणूच्या स्तराचा असतो व ग्राफाईटच्या एका पापुद्र्याला ग्राफीन म्हणतात. आता त्यांनी काय सांगितलं की जो ग्राफाईटचा स्फटिक जो पापुद्र्याचा किंवा अणूच्या स्तराचा जो असतो त्याला ग्राफाईटच्या एका पापुद्र्याला काय म्हणणार आहोत, ग्राफीन म्हणणार आहोत. एक जो पापुद्रा आहे, हा एक पापुद्रा आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, बघा ग्राफीन म्हणणार आहोत. समस्या मुलांना इथे त्यांनी दिलाय जो ग्राफाईटचा स्फटिक पापुद्रा किंवा अणूच्या स्तराचा असतो त्या ग्राफाईटच्या एका पापुद्र्याला आपण काय म्हणणार आहोत, हा आहे तो ग्राफीन म्हणणार आहोत. समजलंय. आता आपण पाहणार आहोत त्याचे जे गुणधर्म आहेत, ते गुणधर्म कोणकोणते आहेत ते देखील आता आपण पाठाच्या दरम्यान पाहणार आहोत. बघा आता त्यांनी दिले निसर्गता. निसर्गता सापडणारे ग्राफाईट हे कसे आहे, आता त्याचा रंग कसा आहे, तो काळा आहे. तुम्हाला इथे चित्रात दिसत असेल की त्याचा रंग कसा दिसत आहे, तो काळा आहे. त्याचप्रमाणे तो मऊ आहे, तो कसा दिसत आहे, तो मऊ आहे, म्हणजे त्याचप्रमाणे तो कसा स्मूथ आहे. तो ठिसूळ व गुळगुळीत असतो. तो ठिसूळ पण आहे आणि गुळगुळीत पण आहे, म्हणजे आपण त्याला क्रश देखील करू शकतो. की त्याप्रमाणे आपण त्याला हाताने प्रेस केलं, ज्याप्रमाणे खडू आहे तर खडूला आपण प्रेस केलं तर तो काय होणार, हातामध्ये आपल्याला त्याचा भुगा येणार आहे. त्याचप्रमाणे तो कसा आहे, तो काळा आहे, तो मऊ आहे, तो ठिसूळ आहे आणि त्याचप्रमाणे तो कसा आहे, गुळगुळीत देखील आपल्याला इथे दिसत आहे. तर अशा प्रकारे त्याचे जे गुणधर्म आहेत ते इथे आपण मुलांना पाहतो. दुसरं जे आहे त्यांनी सांगितलं की आतील स्तरात काय आहे, मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असल्याने हे विद्युत सुवाहक आहे. आता बघा इथे त्यांनी काय सांगितलं की हे इलेक्ट्रॉन कसे, हे मुक्त इलेक्ट्रॉन फिरत असतात आणि त्याच्यामुळे हे विद्युत कसे आहे, विद्युतचे सुवाहक आहे. जसं आपण हिऱ्याचं पाहिलं, हिरा काय आहे, हिरा हे विजेचे दुर्वाहक आहे. त्याच्यात म्हणजे मुक्त इलेक्ट्रॉन हे फिरत नाहीत, परंतु याच्यात सांगितलं की आतील स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन हे फिरत असतात. आणि हे ग्राफाईटमध्ये काय आहे, इलेक्ट्रॉन असतात ते मुक्तपणे फिरतात आणि त्याच्यामुळे हे विजेचे काय आहे, सुवाहक आहे. जसं जो धातू आहे, धातू काय आहे, विजेचा सुवाहक आहे. म्हणजे धातूला उष्णता मिळाली की धातू काय करतो, प्रसर पावतो आणि उष्णता प्रसारित होते, म्हणजेच तो काय आहे, उष्णतेचा सुवाहक आहे. मग त्याचप्रमाणे हा कार्बन देखील हा जो ग्राफाईट आहे, तो ग्राफाईट देखील काय आहे, त्या ग्राफाईटमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे फिरत असल्याने तो काय आहे, धातूचा तो सुवाहक हा प्रमाणे आपल्याला आढळून येत आहे. हा त्याचा गुणधर्म आपण इथे पाहतो. तिसरा गुणधर्म आपण पाहत आहोत, थराच्या रचनेमुळे कागदावर उमटण्याची जी क्षमता यात असते. थराच्या रचनेमुळे त्याची जी थरावर थर दिले गेले आहेत त्याच्यामुळे हा कागदावर काय करू शकतो, उमटण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. क्षमता असणे म्हणजे काय आहे, कॅपॅसिटी असणे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की थराच्या रचनेमुळे कागदावर उमटण्याची त्याची काय आहे, क्षमता आहे. तो सहजपणे तो कागदावरती लिहिला जाऊ शकतो. आता त्यांनी सांगितलं जसं हिऱ्याची घनता 34.5 आपण पाहिलं, तसं इथे ग्राफाईटची जी घनता आहे ती किती आहे, 1.9 ते 2.3 जी सेंटीमीटर 3 इतकी ती आपल्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येत आहे. बघा त्याची ग्राफाईटची घनता किती, 1.9 ते 2.3 ग्रॅम आहे. एवढी त्याची ही घनता आपल्याला इथे दिसून येत आहे. 5वा आहे, हे बहुतांश द्रावकात विरघळत नाही. आता जसं हिरा द्रावणामध्ये विरघळत नाही तसं हे देखील हे बहुतांश द्रावकामध्ये काय होत आहे, विरघळत नाही. हा देखील अद्रावणीय पदार्थ याच्यामध्ये देखील या गटामध्ये मोडला जातो. तो कसा आहे, अद्रावणीय पदार्थ आहे आणि हा द्रावणामध्ये मोडला जात नाही. बघा आता त्यांनी सांगितले की या ग्राफाईटचे उपयोग कोणकोणते आहेत. आपण पाहिलं की ग्राफाईट म्हणजे काय. बघा आता आपण इथे पाहिलं आहे
की ग्राफाईट म्हणजे काय, त्याचा आढळ कुठे मिळत आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत, ते आपण याच्या संबंधीची माहिती घेतली आहोत. पण आता आपण पाहणार आहोत की ग्राफाईटचे जे उपयोग त्याचे गुणधर्म पाहिले. आता आपण त्याचे उपयोग कोणकोणते आहेत त्याच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. की जो पहिला उपयोग आहे वंगण तयार करण्यासाठी, म्हणजे काळ्या कलरचं जे वंगण आहे, जे लिक्विड टाईप जो पदार्थ आहे तो तयार करण्यासाठी, वंगण तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. दुसरं म्हणजे जे कार्बन इलेक्ट्रॉड तयार करण्यासाठी, जो कार्बन जो इलेक्ट्रॉड आहे तो तयार करण्यासाठी देखील त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तिसरं लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लिहिण्याच्या पेन्सिलमध्ये देखील त्याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे आपलं जे चौथं आहे रंग पॉलिश, यामध्ये देखील त्याला रंग आणि पॉलिश करण्याच्या कामासाठी देखील त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आणि जे पाचवं आहे खूप प्रकाश देण्याचा आर्क लॅम्पमध्ये, की जेव्हा प्रकाश द्यायचा असेल त्याच्यामध्ये देखील ग्राफाईटचा वापर केला जातो, जेणेकरून लाईट हा जास्त ब्राईट दिसण्यासाठी खूप प्रकाश देण्याचा आर्क लॅम्पमध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तर अशा प्रकारे आपण हिरा म्हणजे काय, हिराची वैशिष्ट्य, त्याची रचना, त्याचा आकार, त्याचा आढळ, त्याचे जे गुणधर्म आहेत आणि त्याचे जे उपयोग आहे हे पाहिलं. त्याचप्रमाणे जो ग्राफाईट आहे त्या ग्राफाईटचा जो आढळ आहे, त्याचं वास्तव्य आहे ते कुठे आहे, ते कोणत्या ठिकाणी मिळतं, त्याचप्रमाणे त्याचे जे वैशिष्ट्य आहे, त्याचे गुणधर्म आहे आणि त्याचा उपयोग आहे, या सर्व संबंधाची माहिती आपण या घटकामध्ये घेतलेली आहे. चला आता आपण पाहणार आहोत स्फटिकरूपी जे फुलरेन आहे. आपण 3 प्रकार पाहिले बघा स्फटिकाचे. जो पहिला हिरा आहे, दुसरा ग्राफाईट आहे आणि जो तिसरा बघा पाहिला आहे की जो फुलरिन आहे. आता तुमच्यासाठी हा जो शब्द असणार आहे तो वेगळा असणार आहे की तुम्ही म्हणणार फुलरिन काय आहे. तर बघा अशा रंगाचा, जो हिरव्या रंगाचा देखील जो दगड असतो तो आपल्याला काही क्वचित ठिकाणी आपल्याला सापडतो आणि त्यालाच आपण काय म्हणाल बघा, हा देखील स्फटिक रूप पदार्थाचा आहे आणि त्याला नाव दिलं आहे काय आहे, फुलरिन आहे. म्हणजे हा तुमच्यासाठी हा नवीन शब्द आहे. फुलरिन हे कार्बनचे अपरूप निसर्गामध्ये कमी प्रमाणात आढळते. मी तुम्हाला मग आत्ताच सांगितलं की याचं जे प्रमाण आहे मिळण्याचं किंवा त्याचा आढळ आहे हा आपल्याला निसर्गात उपलब्ध आहे, परंतु तो कसा आहे, तो फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला इथे आढळत असतो. फुलरिन हे कार्बनचे अपरूप हे आपल्या निसर्गामध्ये फार कमी प्रमाणामध्ये आपल्याला आढळ मिळतो. मग आता फुलरिन काजळीमध्ये ताराच्या आदल्या मधल्या जगातील ढगामध्ये भूगर्भाची बांधणी होतानाच्या मधल्या जागेत सापडतो. आता त्यांनी एक वैशिष्ट्य सांगितलं की हा कुठे सापडतो, तर याचे जे ठिकाण आहे किंवा त्याचं आढळ आहे तो कोणत्या ठिकाणी मिळतो. जो फुलरिन हा काजळीमध्ये बघा कुठे कुठे सापडतो. त्यांनी सांगितलं की फुलरिन हा काजळीमध्ये ताराच्या आदल्या मधल्या जगातील ढगामध्ये कुठे मिळतो, ताराच्या आदल्या मधल्या जागेतील ढगामुळे किंवा भूगर्भाची बांधणी होत असताना ज्या ठिकाणी भूगर्भ आहे जिथे आपण खोदलं जातो त्या ठिकाणी बांधणी होताच्या मधल्या जागेमध्ये हा मधल्या जागेमध्ये तो सापडतो. अशा 3 ठिकाणी तो आपल्याला त्याचं वास्तव्य किंवा आढळ सापडतो. फुलरिन हे कशामध्ये, ते काजळी जिथे असते त्याच्यामध्ये सापडलं, तारांच्या आदल्या मधल्या जागेमध्ये त्या ढगामध्ये सापडतो किंवा भूगर्भाची जेव्हा बांधणी होत असतानाच्या त्या मधल्या जागेमध्ये, कोणत्या जागेमध्ये इथे दिले, मधल्या जागेमध्ये तो देखील आपल्याला त्याचा जो आढळ आहे, जो वास्तव आहे तो आपल्याला सापडत आहे. आता म्हटलं मुलांनो, आता त्यांनी सांगितलं की जे फुलरिन आहे ते बकमिन्स्टर फुलरिन म्हणजे 616 हे फुलरिनचे पहिले उदाहरण आहे. आता त्यांनी पहिले उदाहरण सांगितलं की बकमिन्स्टर जे फुलरिनचे काय आहे हे पहिले उदाहरण आहे. मग 616 या फुलरिनच्या शोधासाठी हॅरॉल्ड कॉन्ट्रो, रॉबर्ट कर्ल आणि रिचर्ड स्मर्ली यांनी नोबेल पारितोषिक देण्यात आले. की या सर्व जे शास्त्रज्ञ आहेत हे सर्व शास्त्रज्ञ कोणकोणते आहेत बघा इथे आपण पाहणार आहोत. बघा फुलरिनच्या शोधासाठी म्हणजे सर्वांनी जे सर्व शास्त्रज्ञ आहेत हे सर्व शास्त्रज्ञांनी काय केलं आहे, शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये कोणते आहे, हॅरॉल्ड कॉन्ट्रो, रॉबर्ट कर्ल आणि रिचर्ड स्मर्ली यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. की यांनी या फुलरिनचा शोध लावला आणि शोध लावल्यामुळे त्यांना काय देण्यात आलं आहे, नोबेल पारितोषिक देखील त्यांना देण्यात आलेले आहे. की एक नवीन जो स्फटिकरूप पदार्थ आहे त्यांनी तो शोधला आहे आणि तो आपल्याला कसा उपयोगाचा आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत याच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. एक जगासमोर एक नवीन शोध त्यांनी तयार केलेला आहे. त्याचप्रमाणे बघा दिले 616, 670, 676, 682, 686 ही आणखीन एक फुलरिनची उदाहरणे आहेत. हे रेणू काजळीत सापडतात आणि जे रेणू आहेत ही सर्व जी उदाहरणे मी तुम्हाला वाचून दाखवली अशा प्रकारची बघा इथे 616 काय आहे, हे 616, 670, 676, 678, त्याचप्रमाणे 678, 618, 618,
682, 84 आणि 84 बघा. तर अशा प्रकारे हे काय आणखीन एक फुडणीची ही सर्व काय आहे एक्झाम्पल आपल्याला इथे दिलेले आहेत आणि सर्व रेणू काजळीमध्ये देखील आपल्याला सापडतात. तर अशा प्रकारे बघा त्यांनी तुम्हाला इथे चित्राच्या माध्यमातून वेगवेगळी प्रतिकृती इथे दिलेली आहे, ज्याप्रमाणे त्याचे C2, 60, 70 असेल त्याप्रमाणे. आता आपण पाहणार आहोत की जे फुलरीन आहे त्या फुलरीचे गुणधर्म कोणकोणते आहेत. बघा, पहिला आहे फुडणीचे रेणू बकी बॉल आहे, बकेटी ट्यूब्स आहे या स्वरूपामध्ये आढळतात. म्हणजे ते एक बॉलच्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळून दिसतात तुम्हाला. बघा इथे कसे आहे बॉलच्या स्वरूपामध्ये. बघा फुलरीचे जे रेणू आहेत ते कसे आहेत बकी बॉल आहेत किंवा बकी ट्यूब्स आहेत. बघा बकी बॉल्स अशा प्रमाणे जसं बॉलचा जसा गोल आकार आहे त्या गोल आकारामध्ये किंवा ते बकी ट्यूब्स आहे या स्वरूपामध्ये देखील आपल्याला बघा अशा ट्यूबमध्ये देखील आपल्याला आढळण्यात मिळत आहे. दुसरा आहे त्याचा आपल्याला गुणधर्म, एक फुलरीनच्या रेणू साधारणतः 30 ते 900 कार्बन अणू असतात. बापरे, बघा मुलांना. सो एक फुलरीनचा जो रेणू आहे म्हणजे जो पूर्ण बॉल एक रेणू आहे त्या रेणूमध्ये साधारणतः किती आहे बघा, त्या रेणूमध्ये किती आहे 330 ते 900 कार्बन अणू असतात. किती आहेत 30 ते 900. हे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि एनर्जी लेवल आहे. म्हणजे फ्लोरीनचं F आहे म्हणजे इथे त्यांनी सांगितलं आहे +9, 10 आहे की जर फ्लोरीनचा जर एक रेणू आहे त्या एक रेणूमध्ये साधारणतः किती आहे 30 ते 900 कार्बन अणू इथे आपल्याला आढळून येत आहेत. 30 ते 900. तिसरा जो गुणधर्म आहे पाहणार आहोत, फुलरीन हा कार्बनी द्रावकामध्ये द्रवणीय असतो. उदाहरणार्थ कार्बन सल्फाईड व क्लोरोबेन्झीन. बघा आता त्यांनी सांगितलं आहे जो फुलरीन आहे तो कसा आहे तो कार्बनी द्रावकामध्ये जो कार्बनाचं जे द्रावक आहे त्यामध्ये द्रवणीय असतो म्हणजे तो पूर्णपणे विरघळला जातो. तो द्रवणीय पदार्थ आहे. कोण आहे फुलरीन आहे. जसं आपण पाहिलं हिरा आहे आणि ग्राफाईट आहे ते अद्रावणीय आहे, त्याच्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होत नाही. ते पाण्यात टाकले असं ते द्रावणीय नाही. म्हणजे तो हिरा आणि ग्राफाईट आपण पाहिलं आहे. त्याचप्रमाणे पाहिलं पण की जो फुलरीन आहे तो फुलरीन कार्बनी द्रावकामध्ये कसा आहे तो द्रावणीय असतो. आणि उदाहरणार्थ कार्बन सल्फाईड व क्लोरोबेन्झीन ही दोन उदाहरणे आहेत की ज्यांनी याच्यामध्ये मिक्स घेतात. आता आपण पाहिलं की उदाहरणार्थ कार्बन सल्फाईड व क्लोरोबेन्झीन. आता याची दोन उदाहरणं यांनी घेतलेली आहे गुणधर्माची, जो कार्बन मोनोऑक्साईड आणि कार्बन सोनोनाइड. फुलरीनचा जो उपयोग आहे आता आपण उपयोग पाहणार आहोत की त्याच्यात गुणधर्म पाहिले तर उपयोग पाहणार आहोत. फुलरीनचा उपयोग हा विसहक म्हणून होत आहे. तो कसा आहे विसंवाहक आहे. त्याचप्रमाणे दुसरं आहे जलशुद्धीकरणात फुलरीनचा उत्प्रेरक म्हणून वापर होतो. जर आपल्याला पाणी प्युरिफाय करायचं असेल तर पाणी प्युरिफाय करण्यासाठी देखील म्हणजे जलशुद्धीकरणासाठी देखील आपल्याला फ्लोरीनचा उत्प्रेरक म्हणून म्हणजे त्याचा महत्त्वाचा घटक म्हणून आपल्याला त्याचा महत्त्वाचा घटक म्हणून त्याचा आपल्याला अशा प्रकारे वापर करता येतो. तिसरं आहे एका ठराविक तापमानाला फ्लोरीन अतिवाहक दाखवतो. एक विशिष्ट तापमान जर आपण त्याला दिलं तर एका विशिष्ट तापमानाला तो फुलरीन असा अतिवाहक म्हणून देखील तो राहण्याचा अतिवाहक म्हणून तो दाखवतो की उच्च तापमानाला तो वाहत असतो. अशा प्रकारे आपण स्फटिक रूप म्हणजे काय हे जे उदाहरणं आपण पाहिजे. स्फटिक रूपाची उदाहरणं कोणती आहेत हिरा आहे ग्राफाईट आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं मुलांना की जो फुलरीन आहे ते तीनाचे आपण उपयोग पाहिले की आपण त्याचा आढळ कुठे कुठे आहे. त्याचप्रमाणे त्याचा जो रचना आहे ती कशी आहे. त्याचप्रमाणे त्याचे जे गुणधर्म आहे ते कोणकोणते आहेत गुणधर्म कोणते आहेत. त्याचप्रमाणे आपण त्याचे उपयोग आहेत ते कोणकोणते आहेत हे सर्व त्याची माहिती घेतली. म्हणजे आपण स्फटिक रूपाबद्दलची माहिती घेतली. आता आपण इथून जो टॉपिक सुरू करणार आहोत त्याचा आहे तो आहे अस्फटिक रूपे आहे. मग ते कोणकोणती आहेत अस्फटिक रूपे आपण त्याच्या संदर्भात देखील माहिती घेणार आहोत. बघा अस्फटिक रूपे म्हणजे फ्लोरीन 660 आहे. आता अस्फटिक रूपामध्ये काय काय येते मुलांना की या रूपातील कार्बनच्या अणूची रचना ही नियमित नसते. आता जे स्फटिक रूपामध्ये कार्बनची अणूची रचना ही निश्चित असते नियमित असते आणि ठरलेली असते. परंतु जे अस्फटिक रूपे आहेत ते अस्फटिक रूपातील कार्बनच्या अणूची रचना ही नियमित नसते मुलांना. म्हणजे दगडी कोळसा लोणारी कोळसा ही त्याची काय उदाहरण आहे. दगडी कोळसा लोणारी कोळसा आणि कोक आहे ही अस्फटिक रूपे आहेत मुलांना. की अस्फटिक रूपेची उदाहरणं कोणकोणती आहेत दगडी कोळसा लोणारी कोळसा आणि कोक ही काय उदाहरण आहे. त्याप्रमाणे आपण पाहिलं की स्फटिक रूपेची उदाहरणं कोणकोणती आहेत हिरा आहे ग्राफाईट आहे आणि त्याचप्रमाणे फुलरीन आहे. ही तीन उदाहरणं आणि ही तीन उदाहरणं हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बरोबर. आता आपण पुढे जाणार आहोत. बघा इथे दिले आहे या रूपातील कार्बनची अणूची रचना ही नियमित नसते व दगडी कोळसा लोणारी कोळसा कोक ही कार्बनची अस्फटिक रूपे आहेत. बघा हा जो कार्बन आहे काळ्या रूपामध्ये जसं आपल्याला मिळतो. बघा इथे तुम्हाला इथे चित्रामध्ये जसं दाखवलं दगडी कोळसा आणि हा कोक आहे. ही कोक ही कार्बनची अस्फटिक रूपे आहेत. आता मग त्याच्यापैकी जो पहिला आहे काय आहे दगडी कोळसा आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण विशेष माहिती घेणार आहोत. आपण काय पाहणार आहोत बघा इथे दिलं आहे की जो दगडी कोळसा आहे एक जीवाश्म इंधन असून यामध्ये कार्बन हायड्रोजन व ऑक्सिजन असते. आता दगडी कोळशामध्ये काय काय पदार्थ आहेत बघा कोणकोणते घटक
हे आपल्याला कोणकोणते घटक आढळतात बघा इथे दिलं आहे. जीवाश्म इंधनामध्ये यामध्ये काय आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असते. बघा या दगडी कोळसा हा जीवाश्म इंधन आहे. ते कसं आहे, जीवाश्म इंधन आहे. तुम्हाला परीक्षेला गाडी जागा विषय दगडी कोळसा हे डॅश डॅश आहे. मग काय आहे, जीवाश्म इंधन हे आहे. त्यामध्ये काय काय पदार्थ आहेत, कार्बन, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे. क्लिअर झालं आहे की दगडी कोळसामध्ये काय आहे मुलांनो, कार्बन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड नाही, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही जे घटक आहेत त्या कोळशामध्ये आपल्याला दगडी कोळशामध्ये देखील आपल्याला आढळून येत आहेत. समजलं मुलांनो, हा जो आपला दगडी कोळसा आहे त्याच्याबद्दल माहिती घेत आहोत. थोड्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर असतात. हे स्थायी रूपात सापडतात. त्याचे 4 प्रकार पडतात. आता हे स्थायी रूपात सापडतात. आता स्थायी पदार्थ काय हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आपण शिकलेलो आहोत. पदार्थाच्या अवस्था या 3 आहेत, स्थायू, द्रव आणि वायू आहेत. मग जो आपला दगडी कोळसा आहे तो स्थायी रूपात सापडतो. म्हणजे आपण त्याला काय करू शकतो, तो स्थायी रूपामध्ये आहे. म्हणजे आपण त्याला पाहू शकतो, त्याला आपण हातात घेऊ शकतो. तो कसा आहे, स्थायी रूपात आहे. आणि त्याचे देखील किती प्रकार पडतात, 4 प्रकार पडतात. थोड्या प्रमाणात नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर असतात. आणि त्याच्यामध्ये काय, थोड्या प्रमाणात नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, सल्फर आहे आणि हा स्थायी स्वरूपात सापडतो. आणि याचे देखील आपल्याला 4 प्रकारामध्ये आपल्याला रूपांतर होत दिसत आहे. बघा आता त्यांनी सांगितलंय कोळसा तयार होतानाची पहिली पायरी म्हणजे पीठ. यात पाण्याचे प्रमाण जास्त व कार्बनचे प्रमाण हे 60% कमी असते. बघा त्यांनी सांगितलेलं आहे. बघा इथे त्यांनी सांगितलं की जो कोळसा तयार होतानाची जी पहिली पायरी आहे, ती पहिली पायरी म्हणजे काय, त्याला काय म्हणतात, पीठ. म्हणजे यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त आहे आणि कार्बनचे प्रमाण किती दिले आहे, 60% आहे. किती आहे, 60%. 60% पेक्षा कमी असते म्हणून त्यापासून ही कमी उष्णता मिळते. आणि त्यापासून काय, अशा प्रकारे बघा ही कमी उष्णता मिळते. आणि लाकडापासून कोळसा बघा अशा प्रकारे जे निखारे असतात, ते निखारे देखील जो लाकूड आपण विझवल्यानंतर जे आपण शेकोटी पेटवतो, शेकोटी पेटवल्यानंतर जे निखारे होतात ते लाकडाचे जे कोळसे असतात, जे जळालेले असतात, त्याला आपण काय म्हणतो, कोळसा म्हणतो. आणि या कोळशामध्ये काय केलं जातं, त्याच्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे आणि कार्बनचे प्रमाण 60% पेक्षा कमी आढळायलाच आपल्याला कमी आढळतात. आणि यापासून आपल्याला कमी उष्णता मिळते. हे आपल्या इथे क्लिअर झालेलं आहे. बघा आता आपण पाहणार आहोत लिग्नाईट. बघा आता जमिनीच्या आत वाढता दाब व तापमान यामुळे पिठाचे रूपांतर लिग्नाईटमध्ये होते. आता त्यांनी सांगितलं की जमिनीचा आत जो वाढता दाब आहे, हा जो जमिनीच्या आत आहे, बरोबर आहे, ते रिसेंट सॉइल आहे, जॅक्सन फॉर्मेशन आहे आणि लिग्नेट आहे. जमिनीच्या आत वाढता दाब की जमिनीच्या किती तिसऱ्या खालच्या थराला आपल्याला काय मिळत आहे, लिग्नाईट दिसत आहे. बघा इथे दिलं आहे. म्हणून जमिनीच्या आत वाढता जो दाब आणि तापमान आहे यामुळे पीठचे रूपांतर लिग्नाईटमध्ये होते. आणि म्हणून याचं जे रूपांतर आहे, कशामुळे लिग्नाईट तयार होत आहे, की जमिनीच्या आतमध्ये असणारा जो वाढता दाब आहे, वाढती उष्णता आहे आणि याचं रूपांतर कशात झालं आहे, लिग्नाईट याच्यामध्ये झालं आहे. आणि त्यामुळे लिग्नाईट हे तयार झालेलं आहे. कार्बनचे प्रमाण सुमारे 60 ते 70% असते. आता त्यांनी सांगितले ते कार्बनचे जे प्रमाण आहे ते सुमारे किती आहे, 60 ते 70% इतक्या प्रमाणामध्ये ते आपल्याला आढळून येत आहे. कोळसा तयार होण्याची दुसरी पायरी म्हणजेच काय आहे, लिग्नाईट आहे. कोळसा तयार होण्याची जी दुसरी पायरी आहे त्याला काय म्हणणार आपण, लिग्नाईट म्हणणार आहोत. आता आपण पाहणार ब्युटिमिन्स म्हणजे काय आहे. ब्युटिमिनन्स म्हणजे काय आहे, कोळशाच्या निर्मितीच्या तिसऱ्या पायरीमध्ये ब्युटिमिनस तयार होते. आता जो कोळशाची तिसरी पायरी आहे त्या तिसऱ्या पायरीमध्ये आपण त्याला काय म्हणणार आहोत, ब्युटिमिनस तयार होतं. म्हणजेच कार्बनचे प्रमाण सुमारे याच्यामध्ये किती आहे मुलांनो, बघा 70 ते 90% इतके असते. किती आहे, 70 ते 90%. बघा आता तुम्हाला हा जो ग्राफ दिला आहे, टाइप्स ऑफ कोल आहे, इथे तुम्हाला दिला आहे की त्याच्यावर पीठ आहे, लिग्नाईट आहे, सब ब्युटिमिनस कोल आहे, ब्युटिमिनस कोल आहे, हायड्रोकोल आहे आणि अँथ्रासाइड आहे. मग याचं जे प्रमाण तुम्हाला इथे दिलं आहे 50%, 55%, 75% आणि 90%. अशा प्रकारे ब्युटिमिनस तयार होतो आणि त्या कार्बनचे जे प्रमाण किती आहे त्याच्यामध्ये 70 ते 90% इतके ते आपल्याला याच्यामध्ये आढळून येत आहे, ज्याप्रमाणे ग्राफ दिला आहे. चौथा आहे अँथ्रासाइड आहे. ही अँथ्रासाइड काय आहे, कोळशाचे शुद्ध स्वरूप ओळखले जाते. हे काय आहे, कोळशाचं शुद्ध स्वरूप काय म्हणणार, अँथ्रासाइड आहे. तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारू शकतो कोळशाचे शुद्ध स्वरूप कोणते आहे, तुम्हाला ऑप्शन असतील किंवा कळायला जागा असेल तर त्यापैकी आपलं जे योग्य उत्तर काय असणार आहे, कोळशाचे शुद्ध स्वरूप ओळखले जाते. कोणतं ओळखले जाते, अँथ्रासाइड हे कोळशाचे शुद्ध स्वरूप आहे. हा कोळसा कठीण असून यात कार्बनचे प्रमाण सुमारे 95% आहे. बघा हा कोळसा सुमारे कसा आहे, याच्यामध्ये हा कठीण आहे. हा कोळसा कसा आहे, कठीण असून याच्यामध्ये कार्बनचे जे प्रमाण आहे ते कसे आहे, 95% आपल्याला आढळून येत आहे. किती टक्के,
95% आपल्याला कार्बन मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत आहे. आता जे दुसरं आहे बघा, त्यांनी सांगितलं की चारकोल आहे. बघा आता चारकोलचं उदाहरण बघा काय दिलं आहे. अशा प्रकारचा काळ्या रंगाचा जो चारकोल आहे आणि हा कशापासून बनलेला आहे, प्राण्यांच्या हाडापासून बनलेला आहे. प्राण्यांपासून तयार होणारा चारकोल हा प्राण्यांची हाडे, शिंगे इत्यादीपासून तयार करतात. तो चारकोल आहे हा एक आपण बोलू शकतो की जे वनस्पती जे प्राणी आहेत त्या प्राण्यांपासून देखील बनवला जाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे आपण काही वनस्पतीपासून देखील बनवलं जातो. मग याचे देखील 2 प्रकार याच्यामध्ये पडतात चारकोलाचे, ते देखील आता आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. प्राण्यापासून तयार होणारा चारकोल हा प्राण्यांची हाडे असतात आणि जे प्राण्यांना जे शिंगे असतात ते शिंगे असतात त्यापासून हा चारकोल तयार करतात. तर वनस्पतीपासून बघा आता की वनस्पतीपासून तयार होणारा चारकोल हा लाकडापासून देखील तयार केला जातो आणि काही वनस्पतीपासून बनवतात तर काही प्राण्यांपासून बनवले जातात. दोन्ही प्रकार असतात बघा. ही वनस्पतीचे जे शिंगे आहेत त्याच्यापासून तयार केला जातो, तर काही लाकडाच्या जे लाकूड आहे त्या लाकडापासून हव्यापासून तयार केला जातो. अपुऱ्या हवेत केलेल्या ज्वलनापासून तयार होतो. लाकडाच्या अपुऱ्या हवेत केल्या गेलेल्या ज्वलनापासून देखील हा चारकोल, हा 2 प्रकारे आपण चारकोल तयार करू शकतो. बघा मग आता आपण पाहणार आहोत या चारकोलचे उपयोग कोणकोणते आहेत ते देखील आता आपण या पाठामध्ये घटकामधून घेणार आहोत.